नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत जुन्या इतिहास पुस्तकातील धडा कला। झाडावर उमलेली फुले किती सुंदर दिसतात। फुलांबरोबर झुलणारी फुलपाखरे आपल्याला खूप आवडतात। हिरवी शेते आणि निळे आकाश पाहत बसावेच वाटते। सुंदर चित्र आपले लक्ष वेधून घेते। मातीचे सोबत गाणे निक्षेदार भांडे आपल्याला आवडते। गाणे ऐकण्यात आणि नृत्य पाहण्यात आपण रमून जातो। अश्मयुगातील माणूसही अशा गोष्टींमध्ये रमून जात असे। चित्रकला, संगीत, नृत्य यासारख्या कला त्याला अवगत होत्या। अश्मयुगातील माणसाने गुहांमध्ये रंगीत चित्रे काढली होती। अंधाऱ्या गुहाच्या भिंतीवर माणसाने चित्रे कशी बरं काढली असतील। दगडी दिव्याच्या प्रकाशात त्याने ही गुहाचित्रे काढली असावीत। त्यासाठी माणसाने रंग कुठून आणले असतील। वनस्पती आणि रंगीत मातीपासून त्याने रंग तयार केले। गिरूचाही रंग म्हणून वापर केला। हे रंग पाण्यात किंवा चरबीत काढून माणसाने चित्रे रंगवली। काही ठिकाणी दगडावर कोरीव काम केले आणि ते रंगवले। हत्ती, गेंडा, रणगवा, घोडा, हरिण अशा प्राण्यांची चित्रे माणसाने काढली। पळत असलेल्या प्राण्यांचीही काही चित्रे काढली। काही चित्रांमध्ये शिकाराचे प्रसंग रंगवले। काही चित्रात नृत्याचे प्रसंग दाखवले। अश्मयुगातील माणसाने मातीच्या आणि दगडाच्या छान छान मूर्ती घडवल्या। तसेच दगड, हाडे, शिंगे यावर त्याने कोरीव काम केले। हाडावर कोरलेली प्राण्याची चित्रे तर फारच सुंदर आहेत। कोलगट, दगड, नारळाची करवटी, मोठे शिंपले, वाळलेले भोपळे अशा वस्तूंचा वापर माणूस सुरुवातीला भांड्यासारखा करत असे। पुढे तो ओल्या मातीला हाताने आकार देऊन भांडी तयार करू लागला। ही भांडी पक्की करण्यासाठी माणूस ते उन्हात वाळवत असे। आगीचा वापर करू लागल्यावर तो मातीची भांडी भट्टीत भाजून पक्की करू लागला। दिवे, वाडगे, मडकी अशा वस्तू माणूस तयार करत असे। कधी कधी भांड्यावर रंगकाम करत असे। सुंदर नक्षी आणि चित्रे काढून ती सजवत असे। माणूस वेताची टोपली तयार करायचा। अशा टोपलीला आतील बाजूने चिकण माती लेपायचा। टोपली शेकोटी टाकायचा। टोपली जळून जायची। आतील मातीचे भांडे शिल्लक राहायचे। वेताच्या नक्षीदार कोणा भांड्यावर उमटायच्या। माणूस चाकावर भांडी बनवू लागला। चाकाच्या मदतीने वेगवेगळ्या आकाराची सुंदर भांडी त्याला तयार करता येऊ लागली। आपण वापरतो ही वस्तू सुंदर असावीत असे माणसाला नेहमी वाटते। अश्मयुगातील माणसाने सुंदर भुरटकाम केले। वेताच्या लाल मोठ्या टोपल्या व चटया त्याने तयार केल्या। बांबू, रिवाळे व वेत यांचा उपयोग करून त्याने मासे पकडण्याच्या टोपल्या बनवल्या। शरीर सजवण्यासाठी अश्मयुगातला माणूस अलंकार वापरत असे। धातूचा वापर सुरू होण्यापूर्वी माणसाने कशाचे बरे अलंकार केले असतील। त्याने रंगीबिरंगी दगड, मणी, शंख, शिंपले, हाडे, हस्तिदंत, बिया अशा निरनिराळ्या वस्तूंचा वापर करून अलंकार बनवले। गळेसरी, माळा, तोरे असे अलंकार माणूस वापरू लागला। हे अलंकार स्त्रिया व पुरुष दोघेही वापरत असत। रंगबेरंगी पिसे वापरून आणि रंगाचे पट्टे अंगावर ओढून ते शरीर शोभित करत असत। पुढे धातूचा वापर करू लागल्यावर माणसाने धातूचे चुबूक दागिने बनवले। हलगीच्या तलावावर लेझीम खेळताना किती मजा येते। अश्मयुगात सुद्धा शिकार, मासे मारी, पेरणी, कापणी अशा प्रसंगी स्त्री, पुरुष, मुले मुले एकत्र येत असत। वाद्याच्या तालावर नाचत असत, गात असत। डोलासारखी वाद्ये तसेच बासऱ्या वाजवत असत। चित्रे काढणे, मूर्ती घडवणे, नृत्य करणे यासारख्या सर्व कलामुळे माणसाला आनंद मिळू लागला। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नमस्कार।